तर फ्रेंड्स आज चालू आहे अक्षय तृतीयेचे मस्त स्वयंपाक चालू आहे. सकाळी स्वयंपाकात चालू आता बी स्वयंपाकात चालू आणि अनुष्का दिदीला इकडे चटका बसलेला आहे कुरडईचा. कुरडई वाजतात म्हणजे कुरडई तळीत होते त्यामुळे तेलाचा चटका बसलाय. फ्रीज मध्ये ठेवलं तर दाबू दाबू मस्त आम्ही आंबे आणलेले घेतला आता. हुशार आहे. आणि आज मस्त आम्ही पुरणपोळी बनवलेली घे खाऊ ना आता चुकून काय आणि असं आंबरस बनवलेला मस्त. आंबरस बनवलेला मस्त पैकी छान पैकी. अनुष्का दीदीच्या हाताने आज स्वयंपाक आहे छान छान. हा, दुसरं काही आमरस कुठे ठेवलाय? आमरस फ्रीज मध्ये. मस्त पैकी पापड पण तळलेली अनुष्काने. इकडे चालू संध्याकाळच्या पोळ्या. इतकी गरमी होऊ राहिली ना. खूप गरमी होऊ राहिली. ही तेवढी वाढली त्याला किती दिन बनवायचं. काय काल तसा मी आमरस खाला होता. काल आमच्या ऑफिस मध्ये होता जेवण तिथेच खाला. घरातला पहिला आमरस आहे. घरातला पहिला आमरस आहे. आंबे पण खूप महाग झालेले का ग? 1200 रुपये किलो. 250 रुपये किलो आंबा आहे. असं काय हापूस नाही आणला 1200 रुपये किलो. हापूसच होत पेटी घेतली तिने 5000ची. घेतली तुम्ही पेटी. भरपूर खा आंबे आता. पेटी घेतली तुम्ही. हा ना. मग चला आता मस्त टेस्ट आता खाऊन पाहतो पहिल्यांदा. भजे कुरडे झाली ना तर आज सुरेखाने खूप खरेदी केलेली. गेली ना काय खरेदी केली सांगा बरं. खरेदी करायला गेली ना आली माग. तुम्ही दिलीच नाही करू. हा ना. म्हणतो ते सोन्याचं घ्या पण आता सोन्याला बाजार झाला 1.5 लाख. काय करावं आता. सुरेखाच्या मामाच्या मुलीचं आलंय लग्न. सुरेखाचे चालू आहे. सुरेखा म्हणते मला गंठन घ्या 1 ग्रॅमचं. 1 ग्रॅमचं नाही डायरेक्ट सोन्याचं. हा. बाई बरं झालं तुमचं आता तुम्ही लय मारली लिमिट क्रॉस. सुरेखाच्या मामाच्या मुलीचं लग्न आहे म्हणलं सुरेखा अगोदरच जायची महिनाभर. आज काय नाही 2 दिवस आज जाणार. 2 दिवस अगोदर जाणार आहे काय? नाही हळदीच्या दिवशी जाणार. हळदीच्या दिवशी. हळदी दिवशी तर आता इकडे नैवेद्य भरलेले. डाळ झाली भात डाळ झाला सगळं झालं भजी आता पोळी ready. झाली. तर सुरेखाच्या हाताने नैवेद्य दाखवून. तर आता सगळे जेवायला बसलेले आहे. आणि रस आम्ही वाटीत नाही घेत ताटात घेत असतो. फक्त आम्हीच का वाटीत घेतात. ती करायला बसलोय. आता वाजले रात्रीचे 10. डाळ भात रस भजी कुरडई चपाती. पुरणपोळी बनवायची होती पण तेवढा वेळ भेटला नाही त्यामुळे चपातीवर भागावं लागलं. बाय बाय. जेवढे 5 प्रकार तर झालेच तसं पाहायला गेलं तर. फक्त आमटीची कमतरता राहिली. पूर्णाची कमतरता राहिली. पुढून सुरुवात करू. Hello guys. Hello guys. Hi Mia. Then what beer? Then what You Mia? know that? तरी ते इंग्लिश कोर्स चालू आहे. स्पीकिंग कोर्स चालू आहे. You don't know English? I don't know English. अबे यार. तर मला बऱ्याचशा मैत्रिणींनी कमेंट केली होती की तू स्किनला कोणते प्रोडक्ट वापरते. तुझ्या स्किनवर बिना मेकअपचा सुद्धा ग्लो राहतो. तर मी स्किनवरती हे प्रोडक्ट वापरते. तर हा आहे मम्माअर्थचा फेसवॉश. तर त्यासोबतच मी मम्माअर्थची सनस्क्रीन पण वापरते. कधी उन्हात जायचं असेल तर सनस्क्रीन यूज करते. सनस्क्रीन यूज केल्यामुळे ना उन्हात गेल्याच्या नंतर चेहऱ्यावरती टॅनिंग वगैरे येत नाही. त्यामुळे मी ही सनस्क्रीन यूज करते. आणि मम्माअर्थचा फेसवॉश मी डेली यूज करत असते. तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि त्यासोबतच मी ही लिपस्टिक पण यूज करत असते मेबलिनची. जास्त डार्क शेड नाही आहे तिचा, लाईट शेड आहे. त्यामुळे डेली यूज करण्यासाठी पण छान वाटते आणि चेहऱ्यावरती थोडासा ग्लो पण राहतो. त्यामुळे मग मी ही लिपस्टिक पण यूज करत असते डेली यूजसाठी. आणि बिना मेकअपची जरा स्किन थोडी चांगली दिसते. दाखवायची आहे. खूप छान साडी आहे. आणि मला तुम्हाला या साड्या पण दाखवायच्या होत्या. तर ही साडी खूप छान आहे आणि प्लेन आहे. फक्त बॉर्डरला लेस आहे. जास्त हेवी पण नाही आहे. आणि डेली यूजसाठी यूज करायला पण खूप छान आहे. किंवा मग कुठे बाहेर जायचं असेल तर पण खूप छान आहे. त्यासोबतच हा ब्लाऊज पीस पण भेटलेला आहे. तर सगळ्या साडीचा लुक ब्लाऊज पीसवरती पण डिपेंड असतो. जसा ब्लाऊज पीस असेल तसाच साडीचा लुक असतो. आणि ही डेली यूजसाठी ही एक साडी छान आहे. हिचा पण सूत खूप छान आहे. सिल्कमध्ये सूत आहे हिचा. आणि हिचा कलर आणि बॉर्डर मला खूप छान वाटली.
तर खूप छान आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यांच्या दोघींचं डिस्कशन चालू आहे. यांच्या दोघींचं डिस्कशन चालू आहे. अश्विनी म्हणती तू तुझ्या बहिणीसारखी म्हणजे आमच्या मावशीसारखी असती आणि ना अनुष्का मला म्हणती का तू तुझ्या मावशीसारखी असते. म्हणजे त्याच्याबद्दल विषय चालू आहे. माझी पोरगी मला म्हणती तू मावशी सारखी हसू दे आणि तिची पोरगी तिला म्हणती अनुष्का तू सुनंदाजी सारखी हसती. बहुतेक मावशीचा एक तरी गुण येतोच मग किती नाही म्हणलं तर. आता तुझा गुण तिच्यात येईल थोडाफार तरी. आमच्या अनुष्कात सुद्धा सगळ्या मावशांचे गुण येईल. मला तर कधी कधी असंच मनानेच वाटत मी माझ्या आईसारखी करते काय नाही. म्हणजे आई सारखी करणारच नाही. आईला माझ्याच मनाला वाटत मी आईसारखीच करते. आता मी हळूहळू तुझ्यासारखी करते. लाईट कुठे आहे? आणि आमच्या अनुष्का आहे ना तिच्या आजी सारखी आहे. या सेम माझी मम्मी ना हिची एवढी होती ना तेव्हा अशीच दिसायची. आणि मम्मीचा फोटो पण आहे. मी जरा थोडस म्हणजे त्यावेळेस काय एवढी फॅशन बिशन नाही. हा. जरा शायनिंग म्हणजे दिसते थोडी गाऊन नाकी डोळे नाही सेम दिसते पण थोडं थोडं. नाकी डोळे असेच दिसते. हा तू बंद आहे. लहानपणी कलर पार सेम टू सेम. हा ना आणि फोटो पाहिले ना आम्ही. आणि ना कमेंट पण त्याचा अनुष्काला पण कमेंट यायच्या ना तुझ्यासारखी दिसती म्हणून. ब्लाऊज शिवायला बायका यायच्या ना ही तुमच्यावर पाहिजे दिसायला. काय ताईला पण म्हणते आता तुमच्यासारखीच दिसते. नाही मला पप्पा सारखे म्हणते. मला कोणीच नाही म्हणलं तुझ्यासारखे दिसते. तुझ्यासारखं नाक बी नाही माझं. दीदीला तुला सपनाला तिला म्हणते पप्पावर पडले. मी पप्पा सारखी दिसते आमच्या. काय पप्पाचं नाक काय एवढं ध्यानावर तो नाक तरी चांगलं आहे. नाही ग पप्पा सारखंच आहे. पवानी ना आमच्या पप्पाचं. अजून पहा बाबा, अजून. पण मी पप्पा सारखी दिसते. माझी तब्येत तशीच आहे पप्पा सारखी. कमेंट करा ही पप्पा सारखी दिसते का माझ्यासारखी दिसते. बरोबर सुद्धा नाही तिच्यासारखं. भारी आलं ना. दाखव कसं आलं. दाखव फोटो घाल. मम्मीचा फोटो काढलाय आम्ही. दाखव ग गॉगल घालून. लय भारी गॉगल आहे का पुरी शायनिंग मध्ये राहत्या. आणि तुमच्या पुरी कोणत्या कपडे लय फुल अगं पप्पा मजा करू राहील तुला तेवढं का नका लगेच भांडाय. नातीला नातीला अजिबात म्हणायचं नाही माझ्या. दोन्ही नातीला सांभाळावं लागेल. हिला सांभाळून झालंय आता ही मोठी झाली. देवाने एवढं एक केलं. दोनच दिले अजून दोन असेल. माय फार मोठे हाल असतील. नाती हाल करते. इकडे काय चालू आहे? नातू जरा समजदार आहे. ए यशा इकडे ना इकडे ना. नातांपेक्षा फार दुसरी वीरा दुसरी अनुष्काची. अनुष्का काय थोडी लटकायची का बाई लहान होती तेव्हा. हा? 9 महिन्यात तिकडे नव्हती आली का? हा बाई. हा 9व्या महिन्यातच तर आपण ठेवलं. तिला 9 महिने म्हणजे तिथला 9वा महिना चालू झाला होता आणि ना तरी ती इकडे येऊन राहिली होती मम्मी जवळ. एकटी. शिवाय मी नव्हती. आजी मला नाही जायचं म्हटली मम्मी सोबत. हा. आणि जर चालली का ही वीरा कशी रडत तशी रिक्षात बिक्षात बसता. आजी तू चाल मग. तू चाल. आजी गेलो माझ्या संग. आजीने लावला होता पाय काय गॉगल. नाही मी दिला होता तिच्या हातात. नाही का इकडे हिचा आवडीचा गॉगल. ए परत एक फोटो काढू का मला लय आवड. ए आणू ही म्हणते केस कापायचे का? ए नको कापू आणू तुझे केस लय भारी. एकदा कापले होते परत वाढले आता मग. तू ऐक तेव्हा कापले किती बोगस दिसायचे. हा ना. तुला आता इतकी भारी दिसते अशी केस. आणू सपना मावशी बाबा तिला चष्मा लागलाय हो. तर कसा लागला पा अभ्यास करू करू ते पा. कसा आहे चष्मा. खरंच लागलाय. आता अनुष्का 10वीला गेली. आजच्याच दिवस तिला जरा दाखव बाबाला दे ना. पाय बाबाला आवडत असल्या देऊन टाक बाबाला.
निळा होता तो. निळा लाईट होता. बाबांच्या डोळ्यात सुईची पाहिजे ना ती दिसायला. दिसतंय का? आज पप्पांना ना डोळे चेक करायला जायचं आहे. एकच डोळा चेक करायला जायचंय. एक डोळा चांगला आहे. आधी दाताचं झालं, आता डोळ्याचं चालू झालं. मग कमराचा असतं मग कमराचं, मग पायाचा असतं. मग पायाचं. आत यायचं उलटं झालं, वरून यायला पाहिजे होतं. डोळे, मग दात, मग कंबर. नाही, आधी ना पायाचं झालं, मग कमरात झालं, मग दातात झालं, आता डोळ्याचं. बरं दिसतं ना? ते कशासाठी म्हणजे? ए पप्पाला किती भारी दिसून राहिला खरंच. पप्पाला भारी सूट झाला. असं आहे, कोणाला चांगला दिसतो. बाबा काय कसं दिसत आहे? खरं गालातलं गाल. तुला वाटत